बॉल डाव्या स्टिकच्या दूर बाहेरचा बॉल मात्र नक्कीच पाहायला मिळतो. पंचांमध्ये दंडित केले गेले गोलंदाज अशोक या गोलंदाजाला हॅलो चेक पुणे नक्की इनसाइडर ओव्हर द कव्हर चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चला डिफेक्सच्या कव्हरला भेदून या बॉलवरती आलाय नक्की दशरथ केवरीच्या बॅट मधनं हा 4 चौकार. फटका पुन्हा एकदा नक्कीच मिस टायमिंग होता पण तो झेल मात्र नक्की कॅरी झाला नाहीये. चेंडू नो मॅच मध्ये ट्रॅव्हल झाला डिपचा क्षेत्ररक्षक येतोय पेट्रोलिंग करतायत. 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जाते. 2च्या सने धाव संख्या पुढे जाते 9 या आकड्यावरती स्कोर कार्ड वरती धाव संख्या धाव फलकावरती 9 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते नक्कीच पाहुशाल मित्रांनो. 4 ओव्हर मध्ये पाहुशाल 64 धावा होऊ शकतात. 4 ओव्हर मध्ये 32 धावा डिफेंड होऊ शकतात मित्रांनो. करून दाखवलं गेलंय जयदुर्गा पेंढरगोळ या संघानं. पुन्हा एकदा नक्की शफल झाला होता बॉल मात्र नक्की मिडल स्टंप वरून मात्र विकेट कीपरच्या हातामध्ये विसवलाय. चेंडूला डॉट बॉल षटक पहिलं समाप्त. पंचाचा इशाराला इट्स ओव्हर. पहिलं षटक समाप्त. 1 गडी बाद 9 धावा धाव फलकावरती नक्की शरण्या 11 अवकलवाडी संघ. दिवसामध्ये विएटी तलवाडा पुढील बॉल काही वेळेला नक्की चांगली शॉट हाफ ट्रॅकरचा बॉल पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑन पुलचा फटका सजवायचा होता. पुन्हा एकदा नक्की बॅटच्या फ्लो मध्ये आला नाहीये. चांगली गोलंदाजी चांगली लेंथ आणि लाईन नक्की चंदर हिंदोळाच्या माध्यमातून पाहायला मिळते. राऊंड विकेट टाकला. बॉल शफल झाले होते तिथे मात्र पाहुशाल क्षेत्ररक्षक आहेत स्लिप मध्ये. नक्कीच ओव्हर थ्रोची सुद्धा नक्की धाव मात्र जुळली गेली आहे. या 2च्या सनी धाव का पुढे जाताना पाहायला मिळते 12 आकड्यावरती. 1 गडी बाद 12 धावा धाव फलकावर दुसऱ्या षटकात नक्की पाहुशाल काही चेंडू शिल्लक असतील. चांगलं पाहायला मिळते मित्रांनो. आपण पाहतात ऐकतात आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक अश्वन शहापूर तालुका अंतर्गत आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेगरबी आयोजित नक्की आदिवासी सरपंच चषक 2025. विशेष आभार नक्कीच कौतुक करतोय नक्कीच आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक शहापूर तालुका असोनचे नक्की पदाधिकारी त्याचबरोबर नक्की थँक्यू धन्यवाद देतोय आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेगरबी आणि ग्रामस्थ मंडळ गोठेगरबी. इथे मात्र नक्की चांगलाचा फटका शॉट ऑन पूल वरती बॉल केलाय गुल. पूल वरती केलाय गुल. बॉल चालला नक्की निघून सीमा पार. या बॉल वरती आला हा षटकार.
हा सिक्सर क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला गाव देवीच्या आशीर्वादाने नावले मोठा झाला आवाज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा आदिवासी धन्यवाद. या ठिकाणी पारितोषिक लागलाय अवकालवाडी संघाला. अवकालवाडी संघाचे संघ मालक काळूरामजी कैवारी यांच्याकडून लगातार 3 षटकारास 1100 रुपयाचं पारितोषिक इथे या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. थँक्यू. पुढील बॉल पुण्यात नक्की दडवा पाटे चांगलासा फटका सजवायचा होता. शॉट फाईन लेगला नक्की क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या सैन्यात धावसका मात्र पुढे जाताना पाहायला मिळते आहे. 19 धावा धाव फलकावरती. एक गडीबाद 19 धावा धाव फलकावरती. आजचा पहिला दिवस सलग 11 दिवस पाहायला मिळालेली स्पर्धा या मैदानामध्ये गोठेघरच्या क्रीडांगणावरती गोठेघरच्या मैदानावरती ही स्पर्धा पाहायला मिळते. भव्य दिव्य गोल मैदान भव्य असं आयोजन नियोजन. गणेशजी कांबडी म्हटलं साहेब म्हटलं की नक्की सरपंच साहेब कार्यक्रम 1 नंबर. तो कार्यक्रम 1 नंबर प्रार्थना पाहायला मिळते. इथे मात्र नक्की खराब क्षेत्ररक्षण बॉल निघून चालला नक्की लॉंग लेगच्या रिझन मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी धावलेत. दुसरी सुद्धा कंप्लीट. बॉल अडवायचा होता. अति घाई संकटात नाही. थोडीशी नक्कीच फंबलिंग पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट. या 2च्या सने धावसका जाते. 21 याकडे वरती. 21 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 21 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. सेकंड राऊंडचा सेकंड मॅच. बॉल पुन्हा यावेळी मात्र नक्की फटका फसलाय मिस टायमिंग. पांडू मात्र चुकी करणार नाहीये. संपलाय दशरथचा खेळ. इथे मात्र नक्की दुसऱ्या विकेटचा बटन 21 वरती दे धक्का. दुसरा धक्का पाहायला मिळतोय. दशरथ बॅक टू पवेलियन. दादा सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा गाव देवीच्या आशीर्वादाने नावले मोठा झाला आवाज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा आदिवासी सरपंच चषक थँक्यू. डीजे 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 गडीबाद 21 धावा धाव फलकावरती. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. निलेश वीर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. निलेश वीर मात्र फिरवली होती. चांगला बॉल. चांगली लाईनचा वापर मात्र केला गेलाय. धाव फलकावरती पाहायला मिळते की 2 गडीबाद 21 धावा. शॉर्ट ऑन बॉलचा फटका पाहायला मिळतो. चांगलासा फटका पाहायला मिळतो. इंट्रू दे आपने बॉल ट्रॅव्हल झालाय. बॉलने मारले कल्टी. बॉल झालाय पलटी. बॉल निघून चाललाय नक्की सीमारेषा पार. मिड विकेट रिजन मध्ये केली आहे. 2 क्षेत्ररक्षण फंबलिंग. परिणामी चौकार. 4 धावा. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला गाव देवीच्या आशीर्वादाने धाव फलकावरती पाहायला मिळते नक्की 25 याही बॉलवरती बॉल उडवलाय. उडण खटवला. बॉलला पाठवलाय पुन्हा एकदा आउट ऑफ द बार. पांडुरंग आपले रंग दाखवतोय. अवकालवाडी संघाकडनं नक्कीच पाहू शकाल. हाला नक्की षटकार साधावा. मोठा झाला आवाज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा आदिवासी सरपंच चषक Thank you. जय गोठे
धावसका धाव फलकामध्ये 31 धावा, धाव फलकाव 2 गडी बाद 31 धावा. शरण्य 11 उकलवाडी संघ. पुढील बॉल निलेश, इथे सुद्धा नक्कीच बॉल उडवला गेलाय. याही बॉल मध्ये पांडुरंग ऑन फायर नाव. बॅक टू बॅक 2 षटकार. नक्कीच या पुढील चेंडूवर जर षटकार आला तर संघ मालक काळूरामजी कैवारी यांच्या वतीने रोख रक्कम 1100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. अवकालवाडी या संघासाठी काळूरामजी कैवारी यांच्याकडून लगातार 3 षटकारास रोख रक्कम 1100 रुपयांचं या ठिकाणी पारितोषिक आलंय. धन्यवाद. यस, थँक्यू सो मच. नक्की कालूरामजी केवारी साहेबांकडून नक्की कॅश प्राइज लागले 1111 रुपये दिले जातील. या बॉल मध्ये षटकार आला तर बॅक टू बॅक 2 षटकार आले. धावसका धाव फलक 37. 2 बॉल बाकी असतील. 9 बॉल 26 वरती खेळतोय पांडुरंग हा बॅटर. दोन गडी बाद 37 धावा, धाव फलकावते. पुढील बॉल निलेश वीर. पांडुरंग येईल का तिसरा? ओरपीचा बॉल इथे मात्र नक्कीच कमबॅक केले गेलाय. एक धाव तर मात्र नक्कीच पाहुशाल कंप्लीट केली गेली पाहायला मिळते. एका धावेने धाव फलकावरती पुढे जाईल धाव संख्या 38 याकडे वरती. तिसऱ्या षटकामध्ये थोडस महागड षटक नक्कीच पाहायला मिळते निलेश वीर यांचा. राऊंड बिगिन टाकलेला बॉल इथे सुद्धा नक्कीच मिस टायमिंग आहे. पकडलाय झेल. संपलाय नक्कीच महेशचा खेळ. तिसरा धक्का पाहायला मिळतोय. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. थँक्यू. की 3 षटकाचा खेळ समजला जाऊ पाहायला मिळते. 3 गडी बाद 38 धावा. शरण्य 11 उकलवाडी संघ पाहायला मिळतोय. चांगले बॅटिंग 3 षटकामध्ये नक्कीच पाहू शकतो. नक्कीच 38 धावा आल्यात. अजूनही नक्की शेवटचं षटक असेल. डेथ वर स्पेशलिस्ट गोलंदाज मुन्ना बरतड हा येतोय गोलंदाज. मुन्ना गोलंदाज सज्ज. मुन्ना अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द वॉस्टम च्या बाहेरचा बॉल पाहायला मिळते. पंच निरंजन सावंत सर पाहायला मिळतील. पाहुशाल उच्च कोटीची स्पर्धा पाहायला मिळते आणि उच्च कोटीचे अंपायरिंग पाहायला मिळतात. अजितजी पुत्रन सर असतील, त्याचबरोबर निरंजन सावंत, सुमितजी देशमुख सर असतील, रामजी डिंगोरे सर असतील, असे अंपायर्स पाहायला मिळत आहेत उच्च दर्जाचे या स्पर्धेमध्ये. तुमचं सुद्धा नक्कीच विशेष आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर ही स्पर्धा क्वालिटी विथ क्लिअरिटी पाहायला मिळते. पारदर्शकतेचं दुसरं नाव tenniscricket.in. चांगली स्पर्धा नक्की पाहायला मिळते. चांगला टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केला गेलाय. इथे मात्र बॉल उडवला गेला हवाई सपार. मिडल ऑफ द बॅट 70-70 ठोकलाय द ब्रँड ऑफ उकलवाडीचा हा षटकार. पांडुरंगाच्या बॅट मध्ये हा सिक्सर. Yes, thank you. ते सोनगीत पावसाल सफल झाले होते. बॉटमॅनचा भरपूर वापर केला गेलाय. शोधलाय गॅप, लावला मॅप. मिलेंगे 4 तो बेड होगा पार. पांडुरंग के बल्ले से वन मोर चौकार.
धाव सगळ्यात धाव फलकावधी नक्की थांबायचं नाव घेत नाहीये. 3 गडी बाद 49 वरती खेळतोय. 12 बॉल 37 वरती पांडुरंग अनस्टॉपेबल बॅटिंग पाहायला मिळते आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाजाच्या मुन्ना बॅटिंगला पुन्हा एकदा नक्की पांडुरंग. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकचा बॉल पुन्हा एकदा बॉल उडवला गेला. यावेळी मात्र जितकी जास्त उंची तितकं लांब अंतर. बॉल झालाय छूम अंतर. यावेळेला पांडुरंगाच्या बॅट मध्ये वन मोर षटकार. आहे करार तिकीट सामन्यांचं बक्षीस आहे लाख मोलाचं. हे आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. यस थँक्यू सो मच धन्यवाद. धन्यवाद डीजे. 3 गडी बाद 55 धाबा 55 ऑन द बोर्ड. पांडुरंग ऑन फायर नाव. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते आहे. पांडुरंग नावाचं वादळ मात्र घुंगावत आहे गोठेघरच्या मैदानावरती. 13 बॉल 43 धावेवरती नक्की खेळतोय. अजून 3 बॉलचा खेळ असेल शिल्लक. मुन्ना बॅटिंगला पांडुरंग. 13 बॉल 43 वरती खेळतोय. दी वन मॅन शो दी वन मॅन आर्मी. बॅटिंग मार्गवरती पांडुरंग पुन्हा एकदा. ओहो इथे मात्र नक्की रन्स मिळतील. व्हाईट बॉल व्हाईट बॉलच्या सैन्यात धावसका जाते 56 याकडे वरती. जसं जयदुर्गा पेंडगोल टीमचे कॅप्टन येस सर नक्की संपर्क साधायचा आहे. जयदुर्गा पेंडगोल टीमचे कॅप्टन्स इथे नक्की चांगलासा फटका स्ट्रेट डाऊन फटका ओव्हर द बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक सरळ बॅटने मात्र फटका सजवला. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जातील का? याच झाले आहेत 2 धावा कंप्लीट. 2च्या सैन्य धावसका पुढे जाताना पाहायला मिळते. 58 धावा धाव फलकावधी 58 ऑन द बोर्ड. 58 धावा धाव फलकावधी पाहायला मिळतात. तीन गडी बाद 58. पुढील बॉल पुन्हा एकदा नक्की उडवलाय बॉल. लाईव्ह टायमिंग फटका फसलाय. हा झेल होईल का कॅरी? इथे मात्र झेल पकडला गेलाय. संपलाय नक्की इथे पांडुरंगाचा खेळ. सरपंच नक्कीच 15 बॉल 45 वरती नक्की बाद होतोय फलंदाज. नक्की पांडुरंग जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळेल त्याच्या माध्यमातून. नवीन बॅटर नक्की मुकुंद पाहायला मिळतोय. आणि चालू सामन्याचं दोन्ही संघाचा 12th मॅन ऑफिशियल्स असतील ही मात्र नोंद घ्यायचे. इथे मात्र पाऊशाला पंचाचं बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. फलंदाज गॉन. 5 गडी बाद धावस का पाहायला मिळते. 58 59 धावांची गरज असेल. यस नक्कीच कुठेरा संघाचा कॅप्टन. चला रविराज स्पोर्ट्स कोठारी चला टीमचे कॅप्टन्स. त्याचबरोबर चालू सामन्याचा दोन्ही संघाचा 12th मॅन जायचंय नक्की टास्का बॉक्स कक्षामध्ये. तिथे मात्र ड्रॉ केला जातोय. सन्माननीय आदरणीय स्पर्धे मुख्य आयोजक गणेशजी कांबळे साहेबांच्या हस्ते नक्की ड्रॉ केला जातोय. यस 24 बॉल जिंकण्यासाठी 59 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. 24 बॉल 59 नक्की 24 बॉल 59 नक्की टार्गेट आहे. चला फिल्डिंग लवकर सजवून घ्यायच्या उकलवाडी संघ. आणि जसे नक्की दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात आमचे साथी समालोचक नक्की जुळले जातील. द व्हाईस ऑफ भिवंडी विशालजी पाटील सर. थँक्यू.
याचा ड्रॉचा कार्यक्रम केला जातोय. एका बाजूला पाहायला मिळेल नक्की इथं पाहुशाल एक विजयी संघ असेल चिठ्ठी, एक जयदुर्गा पिंडरगोळ. यस, अभिनंदन जयदुर्गा पेंढरगोळ टीम पाहुशाल क्वालिफाय राऊंड मध्ये पोहोचले गेलेत बाय मिळून. विजय संघ विपक्ष कोठेरा असा सामना पाहायला मिळेल. पण जाऊया या मॅच कडे. 24 बॉल 29 टार्गेट असेल. चला बॅटर पाठवायचे लवकरात लवकर विनंती करतोय. चला बॅटर लवकरात लवकर VRT तलवाडा संघ विनंती करतोय सलामवीर पाठवायचे. जसे नक्की इनिंगला होईल सुरुवात, दुसऱ्या इनिंगला सेकंड इनिंगला होईल सुरुवात. ऐकूया नक्की पाहुशाल भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नक्की नामांकित समालोचक पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये. गोठेकर या मैदानामध्ये पाहायला मिळतात. आदिवासी चषकामध्ये पाहायला मिळतात गुणगानकार एक नाव विशालजी पाटील सर. थँक्यू. थँक्यू सो मच विकी. अतिशय गोड समालोचन आपण त्यांचं याआधी ऐकलं. लक्ष जर आपण पाहिलं तर या सेट केलं या मॅचमध्ये 59 म्हणजे या स्पर्धेमधला उच्चांक आज इथे बनवण्यात आला या मॅचमध्ये. कारण ज्याप्रमाणे बॅटिंग राखली 59चं टार्गेट इथे सेट केलं आणि लक्ष आता फार मोठं आहे. सलामीची जोडी बॅटर भगवान आणि त्यांचा समवेत पांडुरंग ही जोडी आणि बॉलर दशरथ दरम्यान तयार होतात बॉलिंग मार्कवरती. बघा लक्ष जर आपण बघलं तर फार मोठं उभं केलं. कारण ज्या स्पर्धेमध्ये याचा या पहिल्या दिवसामध्ये आपण 40 धाबा देखील बनणं अवघड वाटत होतं, तिथे एक चांगला टोटल उभारले आणि पहिल्याच बॉलवरती फुल टॉस बॉलवरती विकेट इथे मिळेल. बॅटर बाद झालेत. पकला धक्का पकलाच बॉलवरती इथे लागला. बघा सुरुवात कमकुवत राखली असंच मी म्हणेन. कारण एकंदरीत तुम्ही 59चा चेस कंप्लीट करण्याकरिता उतरलेत आणि त्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं काय राखलं होतं की अगदी पकलाच बॉलपासून आक्रमकरित्या खेळायचं होतं. पण त्याऐवजी काय घडलं की पकलाच बॉलवरती इथे बॅटर बाद झालेत. हीच गोष्ट तर राहते की जेव्हा एक हाय टोटलचा चेस करण्याकरिता आपण ग्राउंडमध्ये उतरतो ॲज अ बॅटिंग साईड, तेव्हा आपल्याला ठाऊक असं की अगदी पकलाच बॉलपासून बॅट चालवायचे आहे आणि असा खेळ करण्याचा जेव्हा प्रयत्न होतो ना तेव्हा विकेट जाण्याची देखील शक्यता असते. बट आता पुल केला बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार 4. दादा सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. चौकारी त्याला फ्रंट फूटवरनं पुल केलं होतं. अगदी काऊ कॉर्नर रिजन मध्ये जो गॅप होता त्या गॅपला भेदलं. फुल टॉस होता बट जर आपण इथे पाहिलं तितका कॉम्प्रोहेन्सिव्ह स्ट्रोक नव्हता. सिंगल कंप्लीट आणि अंपायर्स काहीतरी सांगतात रिव्ह्यू, अंपायर रिव्ह्यू का चेक केलं जाईल. चला तिसरे पंच थर्ड अंपायर आपण जॉईंट व्हा. देशमुख
सर आपण चेक करणार आहोत हाईट साठी. अंपायरचा डाऊट योग्यच होता. इट्स बीमर नो बॉल. आणि जर आपण इथे पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट झाली म्हणजे 1+1 या मिळतील 2 आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. मग डाऊटफुल होतं दॅट्स वाय अंपायर रिव्ह्यू घेण्यात आला आणि हा नो बॉल आहे. आणि इथे पहा बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी इतक्या कमी गतीने मोठा फटका येऊ शकला असता बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट दिसे झालं नाहीये. हेच घडतं बघा जेव्हा दबाव असतो. दबाव आणि दडपणामध्ये चांगला खेळ करणं हे कोणत्याही खेळाडूसाठी अवघडच लागलं आणि प्रेशर जरूर आहे. प्रयत्न केले जातात की मोठे फटके खेळायचे आहेत बट एकच चौकार आतापर्यंत आला. शॉर्ट पिच पुल खेळला ऑन साइडला पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. षटकार 6. सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा. बघा जर तुम्ही इतका वेळ द्याल बॅटरला बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी टाकाल तर असे फटके येणारच आहेत. षटकार येतो धाव फळकत या 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 12 वरती 59च्या चेस मध्ये. आता असं वाटतंय की पलटवार झाला. फुल लेंथ आहे मिड ऑन इनफिल्ड मध्ये फायदा घेतला. बॉल जाईल हा देखील बाउंड्री लाईनचा पलीकडे. 59च्या चेस मध्ये आता पलटवार आपल्याला पाहायला मिळतोय. टीम तलवाडा क्रिकेट टीमचा चांगला फटका चौकार. चांगलाच फटका होता कारण फुल लेंथ मिड ऑन इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा इथे घेतला आणि 59च्या चेस मध्ये गेम ऑन बिकॉज पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती. खेळ बाकी एक चेंडू आणखीन बाकी आहे. जास्त एक्साइटमेंट मध्ये आमच्याकडनं देखील मिस्टेक झाली माफी सुद्धा. धावफलक 16 वरती शेवटचा बॉल आणि यावरती जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता. निशाणा साधलाय. जणू काही 2 चांगले जे फटके आले ना त्याचा राग या थ्रो मध्ये पाहायला मिळाला. यष्टांचा वेध इथे घेतलाय विकेट कीपरने. रनआउट चा स्वरूपामध्ये हा धक्का. बघा चांगली बॅटिंग करत होते बट एकंदरीत थोडी घाई इथे झाली आणि ती घाई इथे आता मागात पडली कारण धक्का आता लागला दुसरा. आणि चांगली बॅटिंग करत होते एकंदरीत. एक चांगला पुलचा फटका देखील आला होता. एक डाऊन द ग्राउंड स्ट्रोक देखील आपण पाहिला होता. एक षटकार चौकार आला बट त्यानंतर इथे रनआउट चा स्वरूपामध्ये विकेट. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 अशोक येतात. क्रमांक 4 वरती रिमेनिंग जो खेळ बाकी आहे त्या 3 षटकांचा 3 षटकांमध्ये करायचा. 43 धावांची आवश्यकता आहे त्या 3 षटकांमध्ये. बघा 43 धावा करायच्या ते त्या 3 षटकांमध्ये. समीकरण जर आपण पाहिलं तर रिक्वायर रेट ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे ही सुरुवात नक्कीच आहे. कारण पाहिलं गेलं तर 16 धावा या पहिल्या षटकामध्ये आल्या बट ज्या बॅटरने या रन्स बनवला तोच डगआउट मध्ये गेला. फुल लेंथ लोवर फुल टॉस फ्लिकचा फटका डीप मध्ये मिड विकेटचा फिल्टर वेगाने आले. चांगली फिल्डिंग थ्रो देखील तितकाच चांगला. मिळेल सिंगल धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 17 धावा धावफलकावरती. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर बॅटर अशोक आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. येत्या क्षणी ऑन दी अप खेळलेत
बॉल दरम्यान बॅकवर्ड पॉइंट रिझनकडे चाललाय. फिल्डर धावतात, पोहोचलेत. थोडीशी मिस्टेक झाली फील्डमध्ये आणि त्याचा फायदा नक्कीच मिळेल. 2 धावा इथं पूर्ण. धावफलक या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. 19 धावा धावफलकावरती. 19 ऑन द बोर्ड. फुल लेंथ लॉफ्टेड फटका खेळायचा होता बट तितका कॉम्प्रोहेन्सिव्ह स्ट्रोक नाहीये. फिल्डर दरम्यान कव्हर रिजन मध्ये जे डीप मध्ये होते ते वेगाने आले. बॉल फील्ड करतात तोपर्यंत आता देखील 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट करण्यात येतील. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातं. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 21. यावेळेस ऑन साइडला उडवलाय. अशा फटका प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट बॉलला पाठवलंय. काऊ कॉर्नर पार. षटकार. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. आघाडीचे बघा गाण्यामध्ये उल्लेख झाला सिरीजला 2 व्हीलर आणि प्रथमतःच ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळत आहे. आदिवासी सरपंच चषक 20-25 या भव्य दिव्य क्रिकेट सोहळ्यामध्ये. खऱ्या अर्थानं जितकं कौतुक करावं तितकं कमी. ज्यांचं नेतृत्व, ज्यांचं मार्गदर्शन आपण या स्पर्धेमागे पाहत आहात. विद्यमान सरपंच प्रथम नागरिक गोटेकर गावचे आणि तसेच सरपंच संघटना शहापूर तालुकाचे अध्यक्ष आहेत सन्माननीय गणेशजी कांबडी साहेब. तसेच खंबीर साथ ज्यांची राखली आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर. सर्वांचे अफाट मेहनत या स्पर्धेमागे आणि आमचे सर्व दानशूर दाते ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला योगदान दिलं त्यांचं देखील विशेष आभार. लो फुल टॉस होता बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट आलं नाहीये. येतो डॉट. मग या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं आतापर्यंत 11 धावा आलेल्या आहेत आणि 1 चेंडू आणखीन बाकी आहे. आणि धावफलक जर आपण पाहिलं 27. 27 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. येतोय डॉट. खेळ समाप्त 2 ओव्हरचा आणि 2 ओव्हरचा ग्रेस धावफलक 27 धक्के लागले 2 टीम तळवाडा. चालना देणारी एक वेगळी उंची देणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आहे. कारण भरपूर सारे नवीन टॅलेंटेड प्लेयर या असोसिएशन अंतर्गत देखील खेळतात. त्यांना एक फार मोठा प्लॅटफॉर्म मिळायला हवा आहे. दॅट्स वाय या स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं. स्पेशली आदिवासी कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक आणि शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका त्यांचा देखील आवर्जून मला उल्लेख करावा असं वाटतं. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर चंदर पांडुरंग आलेत क्रमांक 3ऱ्या या षटकामध्ये बॉलिंग करण्याकरिता. चेंडू शिल्लक येते 12 आणि 12 मध्ये करायचं 32. पगलास बॉल खेचू मारायचा होता. अपील झाली जरूर बट अंपायर्स समजच नाहीयेत. कारण बघा सावंत सरांनी भरपूर उन्हाळे पावसाळे बघितलेत. त्यामध्ये पुत्रन सरांनी देखील भरपूर उन्हाळे पावसाळे बघितलेत. या अशा अपील्स त्यांच्या कारकिर्दीमध्ये भरपूर साऱ्या त्यांनी बघितलेल्या आहेत. त्यामुळे या अपीलचा काही जास्त फरक पडणार नाहीये. मग शफल होऊन ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे पहा बॅकअपला जे खेळाडू आले त्यांचं मी कौतुक करेन. बॅकअपला जो खेळाडू आला महेशचं मी कौतुक करेन. कारण ज्याप्रमाणे तो बॅकअपला आला. कारण एकंदरीत जे फिल्डर पुढे गेले होते त्यांच्या माध्यमातून तर मिस्टेक झालीच होती बट त्यानंतर महेशने स्वतःला झोकलं. आणि बॅटर सध्याच्या घडीला जर आपण पाहिले चंदर प्रयत्न करतायत की
मोठा फटका खेळायचा आहे, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्टच येत नाही आणि हीच गोष्ट राखली की या मॅच मध्ये आता अडचणी वाढतात टीम तलवाडा क्रिकेट टीमसाठी. कारण समीकरण देखील अवघड झालं, कारण आता 9 मध्ये करायचं 30 धावा, 9-30. फुल लेंथ आहे, लॉफ्टेड फटका ऑन द राईज खेळलेत, लॉंग ऑफ डाऊन दी बॉल, मिस्टेक होणार नाही, कॅच पकडली जाईल, सफलता इथे मिळेल. धक्का आणखीन एक, आणि आता असं वाटतंय की या मॅच मध्ये आता पुढचा प्रवास फार अवघड, कारण चेंडू शिल्लक येते 8 आणि 8 मध्ये करायचा 30 धावा. सामन्यांचा चर्चा गावागावात होणार, चर्चा गावागावात होणार, चर्चा गावागावात होणार. आई गाव देवी गोल मैदानावर स्पर्धा भारी रंगणार, आई गाव देवीच्या आशीर्वादानं नाव लय मोठा झाला. आवाज आज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा, आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. थँक्यू. चषक 8 चेंडू शिल्लक करायचा 30 धावा, आणि होनेस्टली येत्या 2 चेंडूंवरती इथे 2 मोठे फटके हवेत, तेव्हा जाऊन लढत होऊ शकते. आणि हा चेंडू देखील फक्त उंच गेला, फिल्डर येतात आणि कॅच इथे ड्रॉप झाली, बट त्याचा मला असं वाटतं की जास्त काही फरक पडणार नाहीये. सिंगल मिळेल, धावपळ पुढे जातो, आणि आता चेंडू शिल्लक येते 7 आणि 7 मध्ये करायचं 29 धावांची आवश्यकता. सात मध्ये 29. शेवटचा बॉल मिस टायमिंग, बॉल मध्ये डीप मध्ये मिड विकेटचा फिल्डर आलेत आणि लाजवाब कॅच महेश होते. आय थिंक चांगली कॅच महेशने पकडली, धक्का लागला आणखीन एक, आणि आता समीकरण उरलंय येते 6 चेंडू आणि करायचं 29 धावा टीम तलवाडा क्रिकेट टीमला. बट या मॅच मध्ये असं वाटतंय की सध्याच्या घडीला विजयाच्या दिशेने अग्रेसर आहे टीम. जय गोठेकर गावचा, आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा, आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला, आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज आज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच टीम चषक अवकलवाडी आता विजयाच्या दिशेनं अग्रेसर आहे असं मी म्हटलं, आणि ते म्हणण्यामागे कारण देखील हे आहे की 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये करायच्यात 29 धावा टीम तळवाडा क्रिकेट टीमला. 6-29. पगलास बॉल पुल केला, फिल्डर आहेत, पण हे काय केलं जजमेंट चुकलं आणि बॉल गेला थेट बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार येतो, चांगली सुरुवात या अंतिम षटकाची, म्हणजे 5 चेंडू शिल्लक आणि 5 मध्ये करायच्यात 23 धावा. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला, आई गाव देवीच्या क्रिकेटचा खेळ आहे हिम्मतवाला, आणि एक्झॅक्टली तेच आहे, हिमतीचा खेळ आहे, जिद्दीचा खेळ आहे. बॉल दरम्यान हवेमध्ये होता, कव्हर रिजनला फिल्डर आहेत, पोस्टात बॉल फील्ड केला जातो, आणि जर आपण पाहिलं तर इथे घडलं काय, बॅटर हिट विकेट, यस हिट विकेट झालेत, सफलता मिळेल. बॅटर आता बाद झालेत, पंडित बाद झालेत. आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज आज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक थँक्यू डीजे. मला वाटतं की नेक्स्ट मॅच विनर टीम आणि कोठारे अशी लढत आहे. सो चला, कोठारे टीमचा कॅप्टन आपण या लवकर. कोठारे टीमचा कॅप्टन क्विकली टॉस बॉक्स मध्ये पोहोचा, कारण या मॅच मध्ये जो जिंकेल तो नेक्स्ट मॅच मध्ये अगेन्स्ट टीम कोठारे खेळेल. चला, कोठारे टीमचे कॅप्टन क्विकली टॉस बॉक्स मध्ये यायचं. कोठारे टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सामना जेव्हा समाप्त होईल आपण पुढील सामन्याचे टॉस करणार आहोत. फुल लेंथ डाऊन द ग्राउंड, लाजवाब फटका, आमच्या मुख्य मंचाला मानवंदना देणारा हा तडाका षटकार.
षटकार लाजवाबाला समीकरण आता जर आपण पाहिलं 3 चेंडू शिल्लक आणि करायचं 17 आणि दरम्यान हा बॉल जर आपण पाहिला तर या बॉलने आता आपल्याला सांगून दिलंय की या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला टीम पाहायला मिळेल. टीम अवकलवाडी बघा छोट्या छोट्या विभागामधनं टीम्स खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खेळतात. बट मी म्हणेन विश्व घडवता येतं पण त्यासाठी तुमचे प्रामाणिक प्रयत्न तुमची मेहनत मॅटर करते. चर्चा पण यावरती नक्कीच करूया कारण वेळ आपल्याकडे आहे. हुकचा फटका बॉल मध्ये फाईन लेग लाजवाब कॅच. वा फाईन लेगला जे फिल्डर होते दीपकने ही कॅच पकडली आणि धक्का आणखीन एक आणि धक्का हा लागलाय 6वा. बघा जे मी खऱ्या अर्थाने जे मी सांगत होतो की कोणीही डायरेक्टली मोठा नाही बनत. बघा आज जर तुम्ही आमचा भिवंडी परिसरामध्ये आले क्रिकेट आज प्रगत आहे. टेनिस बॉल क्रिकेट भावेश पवार आमच्या इकडनं ISPL खेळतो. बट ते काय असतं की जर आजपासून तुम्ही 10 वर्ष 12 वर्ष मागे जाल ना तर एक्झॅक्टली ती देखील शून्यापासून सुरुवात होते. आणि प्रत्येक विभागाचं हेच राहिलं. क्रॉस लाईन खेळायचा होता येतो डॉट आणि चेंडू शिल्लक आहे या मॅच मध्ये जर आपण बघलो तर सामना समाप्त. सामना इथे जिंकला टीम अवकलवाडी टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम अवकलवाडी टीम. चला कॅप्टन लवकर या. कोठारे अगेन्स्ट अवकलवाडी पाटील आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर त्या मॅच मध्ये जो जिंकेल तो आजच्या दिवसामधल्या शेवटच्या लढतीमध्ये खेळणार आहे. पेंडरकोलला बाय देखील मिळालेली आहे म्हणजे अंतिम सामना खेळणार आहे. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. इंडिव्हिज्युअली बनवला 45 तोच पांडुरंग ठरला या सामन्याचा सामनावीर. एकंदरीत प्लेअर ऑफ द मॅच देखील दिला जाईल. त्याचप्रमाणे आपण टॉस देखील करणार आहोत. दोन टीमचे कॅप्टन्सला टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचा आहे. नक्कीच पांडुरंग मॅन ऑफ द मॅच. आपण लवकरात लवकर या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. नक्कीच या ठिकाणी गोठेगर गावातील सन्माननीय श्री सुनीलजी डिंगोरे साहेबांना विनंती असेल आपल्या